16 सोमवार व्रताचं विधान काय आहे, या व्रताचा आरंभ कधी करावा, तर विशेष करून सगळ्यात सुंदर फळ हे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार पासूनच आहे. मग संपूर्ण पृथ्वी आणि संपूर्ण ब्रह्मांड या शिवशंकराच्या त्रिशूलावरती स्थिर असतं आणि या 4 महिन्याचं चातुर्मासाचं पालन करण्याचं कार्य शिवशंकराच्या कृपेने होत असतं. तो पालन करणारा आहे, तो संहार करणारा आहे, तो उत्पत्ती करणारा आहे, तो अनुग्रह करणारा आहे. स आंब सदाशिव, आंबेच्या सह असणारा सदाशिव, याला मी प्रणाम करतो. यामध्ये शिव आणि शक्ती या दोनही तत्वांचं, पुरुष प्रकृती या दोनही तत्वांचं फळ आपल्याला प्राप्त होतं. हरिओम, नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, विशेष करून शिवशंकराच्या पूजनामध्ये भोलेनाथाचं पूजन करत असताना काही व्रत सांगितलेले आहेत, काही संकल्प सांगितलेले आहेत. तन्मे मनाहा शिवसंकल्पमस्तु, अर्थात भगवान शिवशंकराच्या रुद्राभिषेकामध्ये हे आवर्तन करत असताना या मंत्राचा उल्लेख केलेला आहे की माझं मन हे शिवसंकल्पाच्या अनुसार घडावं, माझे मनातील सर्व संकल्प शिवस्वरूपात घडावेत. म्हणजेच शिव शब्दाचा अर्थ पवित्र करणारा, कल्याण करणारा असा आहे. आणि या शिवशंकराचं सगळ्यात सोपं व्रत आहे, ज्याला 16 सोमवार व्रत असं म्हटलं जातं. अनेक वर्षापासून भक्त मंडळी हे व्रत करत आहेत. या व्रताचं विशेष काय आहे, व्रताचं महत्व काय आहे, हे व्रत कोणी करावं, कधी करावं, कशा पद्धतीने करावं, कुठल्या महिन्यापासून कुठल्या दिवसापासून त्याच्या व्रताचा आरंभ करावा, व्रताचे नियम कुठले असावेत, व्रताचं उद्यापन कसं करावं. त्याचप्रमाणे जर ह्या 16 सोमवारच्या व्रतात अर्थात साधारणतः 4-4.5 महिन्याचा काळ याला लागू शकतो. यामध्ये जर कुठल्या धार्मिक शारीरिक अडचणी आल्या, कुठले फंक्शन असतील, कुठले सोहळे असतील, अशा वेळी जर प्रसंगी सोमवारच्या दिवशी जाणं होत असेल तर अशा वेळी काय करावं. मंदिरात, देवालयात जाणं शक्य नाहीये किंवा देश सोडून, जागा सोडून आपल्या बाहेर कुठं जायचंय, अशा वेळी काय करावं. व्रत करणाऱ्या व्यक्तीला जर सोयरसुतकादी दोष आले तर त्यांनी काय करावं, या संपूर्ण गोष्टीची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूया की या 16 सोमवार व्रताचं विधान काय आहे. शिवशंकराच्या कृपेसाठी आपल्या मनात जर कुठली इच्छा असेल, विशेष करून आरोग्याच्या बाबतीत कुठली इच्छा असेल किंवा आपलं विवाहाच्या बाबतीत कुठली समस्या असेल, काही आर्थिक बाबतीत काही समस्या असेल, वास्तूचे योग प्राप्त व्हावेत यासाठी काही इच्छा असेल, शिवशंकराच्यासाठी जी कुठली इच्छा आपल्या मनामध्ये असेल ती इच्छा मनामध्ये ठेवून, काहींना संततीच्या लाभाची इच्छा असू शकते, त्या कुठल्या प्रकारची इच्छा मनात ठेवून आपण हे 16 सोमवार व्रत निश्चितपणे करू शकतो. या व्रताचा आरंभ कधी करावा, तर विशेष करून सगळ्यात सुंदर फळ हे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार पासूनच आहे. पहिल्या सोमवारी आपण व्रताचा आरंभ करावा, त्यानंतर मार्गशीर्ष किंवा पौष महिन्यामध्ये त्याचं उद्यापन होऊ शकतं. किंवा माघ महिना आहे, माघ महिन्यात सुद्धा शिवरात्रीला महाशिवरात्री म्हटलेलं आहे. या माघ महिन्यामध्ये आपण व्रत आरंभ करू शकता. त्या व्यतिरिक्त ज्या वेळी आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होईल किंवा तात्कालिक कुठले नवस आपले असतील ते संपन्न करण्यासाठी आपण कुठल्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील सोमवारपासून या सोमवारचं व्रत आरंभ करू शकता. श्रावण मासामध्ये विशेष फळ आहे, कारण श्रावण मासामध्ये भगवान महाविष्णू हे निद्राधीन झालेले असतात, हे पाताळ लोकी गेलेले असतात. त्यामुळे संपूर्ण पृथ्वी आणि संपूर्ण ब्रह्मांड या शिवशंकराच्या त्रिशूलावरती स्थिर असतं आणि या 4 महिन्याचं चातुर्मासाचं पालन करण्याचं कार्य शिवशंकराच्या कृपेने होत असतं. या चातुर्मासाचा अधिपतीच मुळात शिवशंकर ही देवता आहे. तो पालन करणारा आहे, तो संहार करणारा आहे, तो उत्पत्ती करणारा आहे, तो अनुग्रह करणारा आहे. त्यामुळे अनुग्रह करणारा हा भगवंत सर्व जणांवरती उपकार करणारा असतो, सर्वांच्या इच्छा मनातील पूर्ण करणारा असतो. म्हणून 16 सोमवार व्रत केल्याने ते व्रत असफल झालंय किंवा अर्धवट राहिलंय असं शक्यतो कधी होत नाही. श्रद्धेने, भक्तीने त्याला आपला बाप मानून, आपला ईश्वर मानून, आपला सर्व जगताचा नियंता मानून, अखिल ब्रह्मांडाचा अधिपती मानून जर आपण व्रत कराल तर निश्चितपणे 16 सोमवारचं व्रत हे सफल होत असतं. 16 सोमवारचं व्रत करणाऱ्या व्यक्तीने शक्यतो सूर्योदयाच्या वेळी उठावं, सूर्याचा नमस्कार करून स्नान करावं, शुद्ध स्नान करून मंदिरामध्ये जाऊन देवबाप्पाची, शिवशंकराची पूजा करावी. पुन्हा एकदा सायंकाळच्या वेळी जर आपल्याला शक्य असेल तर जरूर स्नान करावं, शिव मंदिरामध्ये जावं. त्यावेळी शिवाची पंचोपचार किंवा षोडशोपचारे पूजा करावी. पंचोपचार पूजनामध्ये मूल तत्व काय आहे, तर देवाला गंध अर्पण करावं, पुष्प अर्पण करावेत, अक्षता अर्पण कराव्यात, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावेत.
षोडशोपचार पूजनामध्ये देवाचं ध्यान करावं, आवाहन करावं, देवाच्या चरणावरती पाणी घालावं, देवाच्या हात धुण्यासाठी पाणी द्यावं, देवाला मुखामध्ये पिण्यासाठी पाणी द्यावं, देवाला सर्वांगावरती स्नान घालावं, त्यानंतर पंचामृताचं स्नान घालावं, पंचामृत स्नान झाल्यानंतर शुद्धोदक स्नान घालावं. अशा पद्धतीने 16 प्रकारचे उपचार असतात. देवाला गंध लावावं, भस्म लावावं, अक्षता अर्पण कराव्यात, बेलपत्र अर्पण करावं. हे बेलपत्र सुद्धा शक्य असतील तर 1008, नसतील तर 108, नसतील तर 11, 21 एक बेलपत्र इथेही आपण शिवशंकराच्या प्रित्यर्थ अर्पण करू शकता. पण जर आपल्याला सहजतेने शक्य आहे तर जरूर आपण कमीत कमी 108 किंवा 1008 बेलपत्र ओम नमः शिवाय किंवा सांब सदा शिवाय नमः किंवा सांब सदाशिव बोलून आपण अर्पण करू शकता. सांब सदाशिव हा शिवाचा खूप सुंदर मंत्र तर आहेच, त्याचमुळे सिद्ध नाम सुद्धा आहे. स आंब सदाशिव, आंबेच्या सह असणारा सदाशिव, याला मी प्रणाम करतो. यामध्ये शिव आणि शक्ती या दोनही तत्वांचं, पुरुष प्रकृती या दोन्ही तत्वांचं फळ आपल्याला प्राप्त होतं, या दोन्ही तत्वांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. म्हणून सांब सदाशिव बोलून आपण शिवशंकराला बिल्वपत्र अर्पण करू शकता. हे बिल्वपत्र अर्चन झाल्याच्या नंतर पुष्प अर्पण करावेत. धूप, दीप, नैवेद्य, दक्षिणा, प्रदक्षिणा, आरती हे सगळ्या प्रकारचे षोडशोपचार पूजन सांगितलेले आहेत. त्यातील जे जे काही शक्य आहेत ते जरूर करावेत. आपल्याला देवालयात जाऊन पूजन करत असताना नैवेद्य कुठला अर्पण करावा तर 16 सोमवारचा विशेष नैवेद्य हा मलिद्याचा किंवा चुरम्याच्या लाडूचा नैवेद्य असतो. कुळ असेल, गव्हाचं पीठ असेल, त्याच्यापासून बनवलेली पोळी असेल, त्यापासून त्यामध्ये तूप टाकून उत्पन्न केलेला नैवेद्य असतो. तर नैवेद्य बनवल्याच्या नंतर त्याचे 3 भाग करावेत. एक भाग शिवशंकराला अर्पण करावा. शिवाला अर्पण केलेला भाग पुन्हा आपण ग्रहण करू नये किंवा शिवाला अर्पण केलेली कुठली गोष्ट आपण परत प्राप्त करून घेऊ नये. शिवाला सकल गोष्टी म्हणजे जे काय अर्पण केले ते परिपूर्णतेने अर्पण करावं, असा त्यामागचा पवित्र भाव आहे. त्यातील दुसरा भाग जो आहे तो उपस्थित असलेल्या गुरुजी असतील, ब्राह्मण असतील त्यांना द्यावा. जर तिथे उपस्थित नसतील तर कोणी सेवेकरी असतील त्यांना द्यावा. नसल्यास गाईला खाऊ घालावा, नसल्यास आप्तेष्टांना आपण प्रदान करावा. आणि तिसरा भाग आपण स्वतः ग्रहण करावा आणि केवळ तो चुरम्याचा लाडू खाऊनच आपण त्या दिवशीचा उपवास संपन्न करायचा आहे. त्या उपवासामध्ये काही लोक निर्जला व्रत करतात, म्हणजे कुठल्या प्रकारे जलप्राशन न करता सुद्धा उपवास करतात. ते सुद्धा अत्यंत सुंदर आहे. अशा वेळी शक्य झाल्यास मौन व्रताचं आचरण करावं, म्हणजे आपल्या शरीर प्रकृतीप्रमाणे आपल्याला कुठल्या प्रकारचे त्रास होणार नाहीत. आणि मनातल्या मनामध्ये सांब सदाशिव मंत्राचा जप हा निरंतरपणे करत राहावा. घरी आल्यानंतर तो नैवेद्य आपण प्रसाद समजून ग्रहण करावा. शिवशंकराची कथा श्रवण करावी किंवा कथा वाचन करावी. 16 सोमवार व्रताच्या उद्यापनामध्ये जे विविध मार्ग सांगितलेले आहेत त्यामध्ये व्रताचं आचरण महत्वाचं आहे. त्या आचरणाच्या समवेत शिवाची पूजा महत्वाची आहे, बिल्वपत्राचं अर्चन महत्वाचं आहे, शिव देवालयामध्ये किंवा शिवालयामध्ये जाऊन केलेलं नामस्मरण महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे कथा हे व्रताचं 5वं आणि अत्यंत श्रेष्ठ अंग सांगितलेलं आहे. त्यामुळे कथा ही जरूर श्रवण करावी. आता हे व्रत प्रत्येक सोमवारी आपण करायचं आहे आणि असे एकूण 16 सोमवार झाल्याच्या नंतर 17व्या सोमवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. हे उद्यापन करत असताना पुन्हा जसं प्रत्येक सोमवारी आपण स्नान करून देवबाप्पाची पूजा करणार आहोत, संध्याकाळच्या वेळी देवालयात जाऊन पूजा करणार आहोत, त्याचप्रमाणे उद्यापन आपण घरातही करू शकतो किंवा शिवालयामध्ये जाऊनही करू शकतो. आपण जर शिवालयामध्ये जाऊन उद्यापन करत असाल तर शिवाला प्रिय असणारा जलाभिषेक, रुद्राभिषेक, उसाच्या रसाचा अभिषेक, मधाचा अभिषेक, जे जे काही शक्य होईल किंवा कुशोदक म्हणजे दर्भाचं जल याने जर अभिषेक केला तर आरोग्य असेल, आयुष्य असेल, कीर्ती असेल, यश असेल, लाभ असेल, कुठल्या प्रकारची अडीअडचणी असेल तर ते निवारण करण्यासाठी अत्यंत शुभफळ अशा जलाने केलेल्या अभिषेकापासून आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे जलाचा अभिषेक करावा. घरी येऊन शक्य झाल्यास 16 जोडप्यांना आपण भोजन द्यावं. जर शक्य नसेल तर एक जोडपालाच शिवशंकराचं आणि पार्वती मातेचं स्वरूप समजून यथासांग त्यांची पूजा करावी. त्यांचं पंचोपचार पूजन करून त्यानंतर त्यांना सुद्धा वस्त्र प्रदान करावेत आणि शिवशंकर समजून सर्वप्रथम त्यांना नैवेद्य किंवा तो प्रसाद अर्पण करावा. यामध्ये सुद्धा चुरम्याचे विशेष करून लाडू असावेत. त्यातील एक भाग आपण मंदिरात अर्पण करावा, दुसरा भाग आपण दान करावा आणि तिसरा भाग आपण स्वतः ग्रहण करावा किंवा प्रसादामध्ये सर्वांना आपण देऊ शकतो. आणि त्यांना भोजन झाल्याच्या नंतर आपण ते ग्रहण करावं. शिवशंकराचं 16 सोमवार व्रताचं उद्यापन आपण घरामध्ये सुद्धा करू शकता. यामध्ये विशेष करून नवग्रहांची पूजा करावी, शिवशंकराची पूजा करावी, 10 दिक्पालांची पूजा करावी, पंचलोकपालांची पूजा करावी. हे सर्व जाणकार गुरुजींद्वारे आपण करून घ्यावं. त्यानंतर शिवशंकरासाठी रुद्राभिषेक
अभिषेक करावा, बिल्व अर्चन क्रमाने 108 किंवा 1008 अर्पण करावं. शक्य झाल्यास चांदीचे बेलपत्र, जर आपली खरोखरच ऐपत असेल तर सुवर्णाचे बेलपत्र शिवशंकराला अर्पण करावेत. शिवशंकराच्या प्रित्यर्थ रुद्र मंत्राचं हवन करावं. नसल्यास शिवशंकराच्या मूल तत्वाचं गायत्री मंत्राचं आपण हवन करू शकतो. महामृत्युंजय मंत्राचं हवन करू शकतो. त्यानंतर पूर्णाहुती कर्म करून जोडप्यांना नैवेद्य जेवणाच्या स्वरूपामध्ये अर्पण करावा. त्यांची यथासांग पूजा करावी. त्यांना स्त्रियांना पुरुषांना यथास्वरूपात भेट वस्तू प्रदान कराव्या. स्त्रियांना साडी चोळी प्रदान करावी आणि त्यानंतर आपण ते व्रताचं उद्यापन संपन्न करावं. आता हे व्रत करत असताना काही विशिष्ट नियम पाळणं गरजेचं आहे. या व्रताच्या काळामध्ये जर आपण निर्जला व्रत करत असू तर शांतपणे शुद्ध चिंताने व्रत करावं. 4 महिन्याचा काळ आहे, कदाचित जास्त वेळ पण लागू शकतो, कारण एखाद्या सोमवारी आडी अडचण किंवा काही प्रकारचे प्रॉब्लेम किंवा समस्या उत्पन्न होऊ शकतात. अशा वेळी तो सोमवार न पकडता, 4था-5वा सोमवार मध्ये काही अडचण आली असेल तर तो सोमवार न पकडता त्याच्या पुढचा सोमवार पुन्हा आपण ते व्रत आरंभ करायचा आहे. मात्र पहिल्यापासून करायची गरज नाही. पहिले सोमवार काउंट करून त्यानंतर पुढे 16 सोमवार आपल्याला पूर्ण करायचे आहेत. या व्रताच्या काळामध्ये जर बाहेर गावी जायचं असेल तर आपल्याला अशा वेळी व्रताच्या काळामध्ये बाहेर गावी जाण्यास सुद्धा काही हरकत नाहीये. प्रत्येक सोमवारी तेच शिवलिंग असावं असाही काही विषय नाहीये. आपण ज्या देवालयामध्ये असू, ज्या गावामध्ये असू, अशा गावामध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा केली तरी चालेल. एखाद्या सोमवारी आपण व्रत करत आहोत, मात्र अडी अडचण आलेली आहे, त्यामुळे उपवास मात्र करावा. मात्र त्या अडी अडचणीच्या काळामध्ये सोयर, सुतक, मासिक धर्म असतील तर अशा वेळेस तो व्रताचा सोमवार हा 16 मध्ये काउंट करू नये, पकडू नये. आपण जर प्रवासात असू अशा वेळी सुद्धा 16 सोमवार पैकी तो उपवासाचा उपवास करावा. मात्र तो दिवस किंवा तो वार या 16 सोमवार मध्ये पकडू नये. जर आपण एकादशी करत असू आणि एकादशीच्या दिवशी जर सोमवार आला असेल किंवा हरतालिकेचं व्रत आहे अशा वेळी जर सोमवार आला असेल तर आपल्या नियमाप्रमाणे आपण एकादशीचंही व्रत संपन्न करू शकता. अशा वेळी जलप्राशन करावं. जो काही नैवेद्य अर्पण केला त्याचा सुगंध ग्रहण करावा आणि दुसऱ्या दिवशी ते व्रत सोडावं. हरतालिकेच्या दिवशी जर असेल तर हरतालिकेचं व्रत सुद्धा शिवशंकराच्या स्वरूपातच आहे. स्वतः पार्वती मातेने अपर्णा व्रत म्हणजे झाडाची पानही न खाता जे उपवास करून केलेलं व्रत होतं त्यातून शिवाची प्राप्ती करून घेतली होती. त्यामुळे ते सिद्ध व्रत सुद्धा आपण शिवशंकरासाठी करू शकता. अशा वेळी सोमवार आला असेल तर हरतालिकेचीही पूजा करावी, सोमवारचीही पूजा करावी. मात्र जलप्राशन करावं आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना आपण तो प्रसाद देवाचा जो अर्पण केलेला आहे तो ग्रहण करू शकता. जर आपल्याला निर्जला व्रत करता येत नसेल तर जल पिऊन सुद्धा, पाणी पिऊन सुद्धा आपण व्रत करू शकतो. काही हलका अन्न ग्रहण करून आपण व्रत करू शकतो. मात्र या व्रतामध्ये शिवपूजन, शिवाचं नामस्मरण आणि शिवाची कथा हे अत्यंत उत्तम असते. यामध्ये मराठीमध्ये शिवस्तुती आहे. कैलास राणा शिवचंद्रमौली नावाची स्तुती आहे. ते स्तुतीचंही आपण श्रवण करू शकता. ती व्रताच्या सांगतेच्या वेळी सुद्धा करावी आणि प्रत्येक सोमवारी सुद्धा करावी. या व्रताच्या दिवशी आपण व्रतस्थ राहायचं आहे. ब्रह्मचारी व्रत स्वीकारायचं आहे. पूर्ण 4 महिने ते स्वीकारण्याची आवश्यकता नाही. ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी मात्र निश्चितपणे आपण ब्रह्मचारी व्रत धारण करायचं आहे. व्रताच्या काळामध्ये जर घरामध्ये कुठले धार्मिक सोहळे असतील, विवाह आदी कर्म असतील तर अशा वेळी उपवास मात्र जरूर करावा. आपण कुठे बाहेर गेलेलो आहोत, प्रत्यक्ष शिवपूजन करता येत नाहीये, पण आपण कथा श्रवण जरूर करावी. त्याने सुद्धा तो व्रत 16 सोमवार मध्ये आपल्याला पकडता येईल. या 16 सोमवार व्रताच्या काळामध्ये शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायाचं सुद्धा आपण श्रवण करू शकता. तो अध्याय सुद्धा अत्यंत सिद्ध आहे आणि या व्रताचं फळ प्रदान करणारा आहे. त्यामुळे शिवशंकराच्या प्रित्यर्थ 16 सोमवार व्रत करत असताना कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगू नका. श्रद्धेने, अंतःकरणाने जर शिवाचं पूजन केलं तो अखिल ब्रह्मांडाचा नायक आहे. तो तुम्हाला कधीही रागवणार नाही. कधीही कुणावरती शिवशंकराचा कोप झालेला नाहीये. साक्षात रावणाला जर तो वर देऊ शकतो, रावणाला सुद्धा आत्मलिंग काढून देऊ शकतो, स्वतःचा आत्मा काढून देऊ शकतो, असा तो शिवशंकर आहे, असा तो भोलेनाथ आहे. त्यामुळे जगन्नियंत्याच्या विषयी कुठल्या प्रकारे अश्रद्धा किंवा कुठल्या प्रकारे भीती मनात न बाळगता श्रद्धायुक्त अंतःकरणाने यथाशक्ती, यथा भक्ती, यथा ज्ञानेन असा संकल्प करून आपण व्रत करा. त्यामुळे त्या व्रतातील कुठल्याही प्रकारचे दोष हे आपणावरती लागू होणार नाही. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरले तो शंभू सोडू नको. हा भाव मनामध्ये ठेवून आपण या 16 सोमवार व्रताचं उद्यापन करा, व्रताचं आचरण करा आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने शिवकृपेला प्राप्त व्हा. या एका कामनेसह शिवशंकराची आपल्या सर्वांवरती अखंड कृपा बरसत राहो. या एका आशीर्वादासह मी आता आपली आज्ञा घेतो. हरिओम आणि नमस्कार.